अरे जाऊन बघा, कर्नाटक जाऊन बघा, सांगली, सातारा, सोलापूर जाऊन बघा. अरे मुंबई पुण्यामध्ये हाच समाज रस्त्यावरती झोपतोय. याच्यासाठी तुम्हाला घेणं देणं नाहीये. या सरकारचं फक्त जातीवादी सरकार आहे बंधूंनो. जातीमध्ये भांडण लावायचंय. तुमच्या आमच्या समाजाशी घेणं देणं नाही. आज 2.5 लाख गोरबंजारा समाजातील आणि भटक्या विमुक्त समाजातील 2.5 लाख मुलांच्या नोकरीपासून वंचित आहेत. अरे विमुक्त जाती अप्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र दिले जात आहे असे प्रमाणपत्र देणाऱ्या व वितरित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर विशेष तपासणी पथक नियुक्त करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी गोर सेनेच्या वतीने दिनांक 29 सोमवार रोजी जिंतूर शहरातील वसंतराव नाईक चौक येथे दुपारी 12 ते 3 या वेळेत 3 रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जात वैधता प्रमाणपत्राबाबत बंजारा समाजाकडून अनेक दिवसापासून संघर्ष सुरू आहे. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशन विमुक्त जाती ए मध्ये होत असलेल्या अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश मोर्चाने आयोजन करण्यात आले होते. मोर्चामध्ये महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले होते. मात्र मंत्री निवेदन स्वीकारण्यासाठी आले नव्हते. दरम्यान 29 जानेवारी रोजी गोर सेनेच्या रस्त्यावर उतरत आंदोलन केले. आंदोलनात अध्यक्ष संदेश चव्हाण, विजय आडे, संगीताबाई जाधव, दीपक चव्हाण, दिगंबर जाधव, ॲडव्होकेट विनोद राठोड, राजूभाऊ चव्हाण, डॉक्टर राजेश चव्हाण, कैलास चव्हाण, विजय चव्हाण, उद्धव पवार, लक्ष्मीबाई राठोड, व्ही.पी. राठोड, अविनाश भाऊ चव्हाण, विजय कुमार पवणे राठोड, संतोष राठोड, संतोष आडे आदीसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. विमुक्त जाती अ व गौर सेनेच्या आंदोलनाची सुरुवात जिंतूर शहरातील बस स्थानक येथून मोर्चा काढून करण्यात आली. मोर्चा शहरातील वसंतराव नाईक चौकापर्यंत पोहोचला. या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार राजेश सरोदे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना आवेदन देण्यात आले. प्रजातीच्या विरोधात किंवा कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नाही, परंतु आमच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्ही घरी बसणार नाही. आम्हाला सर्वांना रस्त्यावर उतरावंच लागेल. कारण आपण कोणाच्या हक्काचं घेत नाही. फक्त आमचं म्हणणंच एवढं आहे की आमच्या समाजावर होत असलेला अन्याय या प्रशासनानं चांगल्या पद्धतीनं आमच्या लोकांच्या भावना मान्य तहसीलदार साहेब इथं आलेले आहेत. मी तहसीलदार साहेबांना विनंती करेन की आमचं लेखी निवेदन संदेश भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात येईल आणि आमच्या या भावना ज्या आहेत तीव्र भावना आपण शासनाकडे कळवाव्यात. आणि हे दुसरा शहर म्हणते सब हाथ पर रह जाएगा जब हाथ चलेगा बंजारा तो है की बंजारा तांबा तेरा भारी है गाफिल दिल में मत रहना तो बहुत बड़ा व्यापारी है तो बहुत बड़ा व्यापारी है. अरे देशाला राहायचं कसं, खायचं कसं, जीवन जगायचं कसं, हाच गोर बंजारा समाज आणि या भटक्या अंतर्गत जवळपास 50 प्रकारचे सॅम्पलिंग आम्ही दिले होते. 50चे 50 हे अवैध असल्याचं सिद्ध झालंय. त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आणि आमच्याकडे लेखी पुरावे आहेत की जवळपास लाखोच्या संख्येने घुसखोरी झालेली आहे. राजपूत समाजाची लोक, चप्पल व मीना समाजाची लोकांनी घुसखोरी केलेली आहे असे आमच्याकडे पुरावे आहेत. पुरावे दिल्यानंतर देखील कारवाई होत नाही. म्हणजे सरकार जाणीवपूर्वक अशा मूर्ख लोकांना, या घुसखोरांना पाठीशी घालत आहे, सिद्ध होत आहे. काही राजपूत समाजाची लोक, काही मीना समाजाची लोक, काही परदेशी समाजाची लोक, काही छप्परबंद समाजाची लोक खोटे जातीचे दाखले घेऊन, अवैध जात वैधता प्रमाणपत्र घेऊन विमुक्त जाती अ मध्ये जे एकूण 16 जाती आहेत त्यामध्ये ते घुसखोरी करत आहेत. आणि घुसखोरी करत असल्यामुळे मूळ विमुक्त जाती जे खरे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना फायदा होण्याच्या ऐवजी या घुसखोरांना त्या ठिकाणी फायदा होतो. त्यामुळे आज विमुक्त जाती आला जे 3% आरक्षण मिळत आहे ते आरक्षण संपूर्णतः संपुष्टात आलेलं आहे. हे आरक्षण आमचं टिकलं पाहिजे. आम्ही दुसऱ्याचं मागत नाही, पण आमचं आहे ते टिकावं म्हणून या वेगवेगळ्या मागण्या घेऊन SIT लागू झाली पाहिजे. 2017चा रक्तनाते संबंधीचा GR त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे. त्यासोबतच काल जी अधिसूचना जाहीर केली, खरं तर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं, पण आमच्या समाजावर त्या ठिकाणी अन्याय होऊ नये. कारण फक्त शपथपत्र दाखल करून जर व्हॅलिडिटी करणार असाल अशा प्रकारची अधिसूचना काल काढली आहे, हे देखील अत्यंत अन्यायकारक आहे. ती रद्द झाली पाहिजे. 14/2049चा जो राज्य मागासवर्गीय अहवाल आहे तो देखील त्या ठिकाणी स्वीकार करण्यात यावा. या मागण्यासाठी
गोरसेनेच्या वतीने आणि विमुक्त जाती याच्या वतीने हा फार मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरत आहे आणि ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर येत्या 2024च्या निवडणुकीमध्ये या सरकारला आम्ही घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार. साधारणपणे असे किती दिलं होतं? अतुल सावेंकडे आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो, पण त्यांनी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक निवेदन घेतलं नाही. हिवाळी अधिवेशन नागपूरला जवळपास 40 ते 50 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये आम्ही तिथे आंदोलन केलं. देखील तिथे ते हजर असताना देखील आमचं त्यांनी निवेदन स्वीकारलं नाही. कारण आम्हाला सांगितलं की अतुल सावे संभाजीनगरला गेले. आमच्या डोळ्यासमोर त्यांच्या गाडीमधून जाताना आम्ही त्यांना डोळ्याने बघितलं. मतलब असा आहे की या महाराष्ट्रातील तमाम 1 कोटी विमुक्त जाती अप्रवर्गातील या समाजाचा त्यांनी घोर अपमान केलेला आहे. त्याचा निषेध म्हणून आणि आता सांगितलेल्या मागण्या मागण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी